नमस्कार. आज आपण मिक्स डाळीची आमटी बनवणार आहोत. याला तुम्ही मिक्स डाळीचं वरण देखील म्हणू शकता. बनवायला खूप सोपं आहे आणि खाण्यासाठी तितकंच चविष्ट लागतं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला कुकरमध्ये एक छोटी वाटी तुरीची डाळ घ्यायची. आता ही घरी बनवलेली डाळ आहे, त्यामुळे डाळीचा कलर थोडासा पांढरा आहे. यामध्येच अर्धा वाटी मुगाची डाळ, अर्धा वाटी मसूर डाळ घ्यायची. यामध्ये पाणी घालून या डाळी आपल्याला 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता ही आमटी मी 2 ते 3 जणांसाठी बनवत आहे. तुम्ही जर जास्त जणांसाठी बनवत असाल तर डाळीचे प्रमाण वाढवायचे. आता डाळी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे. पाणी घालायचे. त्यानंतर 1 चमचा तेल, अर्धा चमचा हळद घालायचे. चमच्याने मिक्स करून घ्यायचे. तर हळद आणि तेल घातल्यामुळे डाळीवरती उतू येत नाही. तर चमच्याने चांगलं मिक्स करून घेतलं आहे. कुकरचं झाकण लावायचं आणि कुकरच्या आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायचे. तर कुकरच्या शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण खोबरं मिक्सरला वाटून घ्यायचे. सुरुवातीला मिक्सरच्या बाउलमध्ये खोबऱ्याचे काप घालायचे. आता झाकण लावून मिक्सरला चालू बंद करत खोबरं वाटून घ्यायचे. आता इथे बघा मिक्सरला मी खोबरं वाटून घेतले. असे खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे आले तरी चालतात. आमटीसोबत खायला खूप छान लागतात. इथे कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्या आणि कुकर थंड झाले. आता झाकण उघडायचे. इथे बघू शकता आपली डाळ छान मऊ शिजले. आता डाळीला घोटून घ्यायचे. तर डाळ तुम्ही रवीने घोटून घेऊ शकता किंवा अशी चमच्याने जरी घोटून घेतली तरी चालते. आता इथे 1 ते 2 मिनटं मी डाळीला घोटून घेतले. चांगली एकजीव झाले. यामध्ये पाणी घालून आता मिक्स करून घ्यायचे. तर डाळ मऊ शिजल्यामुळे लवकर चांगली एकजीव होत आहे. तर उन्हाळ्यामध्ये भाज्या व्यवस्थित मिळत नाही, अशा वेळी आमटी तुम्ही झटपट बनवू शकता. चवीला खूप छान लागते. आता पाणी घालून चांगलं मिक्स करून घेतले. आता आमटीसाठी आपल्याला फोडणी तयार करून घ्यायचे. कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करायला ठेवले. आमटीसाठी तेल थोडंसं जास्त घ्यायचं. आता तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घालायचे. जिरे मोहरी तडतडले की 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं, 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घातली. आता अद्रक लसूण तेलामध्ये परतून घ्यायचे, म्हणजे यातील कच्चापणा निघून गेला पाहिजे. आता इथे अद्रक लसूण पेस्ट परतून झाले. यामध्येच मिक्सरमध्ये वाटलेलं खोबरं घालायचे. आता हे खोबरं देखील आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत. खोबरं आपल्याला खूप जास्त वेळ परतायचं नाही, नाहीतर कडवट वास येऊ शकतो. आता इथे खोबरं देखील छान परतून झालंय. यामध्येच बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे. त्यानंतर मसाले घालायचे. 1 चमचा काश्मीर लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 2 चमचे काळं तिखट घालायचे. तर मसाले घालता वेळेस गॅस बारीक करायचा आहे, म्हणजे मसाले जळणार नाही. तर याला मिक्स करून घ्यायचे. तर तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता मसाले मिक्स करून घेतले. यामध्येच शिजवलेल्या डाळी घालायचे. या डाळीला थोडंसं मिक्स करून घ्यायचं. आता डाळ मिक्स करून झाली. यामध्ये पाणी घालायचे. तर आमटीमध्ये गरम पाणी घालायचे, म्हणजे आमटीची चव बदलणार नाही. तर आमटी तुम्हाला किती पातळ हवी त्या अंदाजाने पाणी घालायचे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे. आता आमटीला बुडापासून चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. इथे बघा आमटीला मी छान मिक्स करून घेतले. आता गॅस बारीक करून आपल्याला आमटी ही 7 ते 8 मिनटं उकळून घ्यायचे. इथे मी बारीक गॅसवर 7 ते 8 मिनटं आमटी उकळून घेतले. बघा आमटीला छान तरी आले, मस्त आमटी शिजले. आता वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे. तर दररोज तेच ते वरण खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा वेळी तुम्ही आमटी ही झटपट बनवू शकता. चवीला खूप छान लागते. ते तयार झाली आपली मिक्स डाळीची आमटी. ही आमटी तुम्ही भाकरीसोबत चुरून खाऊ शकता किंवा चपाती भाकरीसोबत जरी खाली तरी खूप छान लागते. या पद्धतीने आमटी तुम्ही घरी करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.